7 जानेवारी रोजी 2025 रोजी सोलापूर रेल्वे स्थानकावर लोहमार्ग पोलिसांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर येथे स्थापित LSUC युनिट बालकांसाठी संपर्क साधून स्टेशनवर एक 8 वर्षाचा मुलगा सापडल्याचं कळवलं. जिल्हा सेवा विधी प्राधिकरण सोलापूर येथे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार गरजू मुलांना कायदेशीर आणि इतर सेवा पुरवण्यासाठी LSUM समितीची स्थापना केली. या माध्यमातून सलमान आझमी, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली समितीमधील सदस्य स्नेहल राऊत, महेश सोलंकर यांनी पाठपुरावा करून हुसेनबी खरादी, विमला गुळेत यांना लगेचच सोलापूर रेल्वे स्थानकावर पाठवलं. संबंधित बालकाची चौकशी केली. तो त्याच्या आई-वडिलांसमवेत तुळजापूर येथे दर्शनासाठी आला होता. दर्शन झाल्यावर आपल्या मूळ गावी सिकंदराबाद येथे जाण्यासाठी स्टेशनवर आला. तेवढ्यात 6 वाजता त्याच्या वडिलांनी प्रथम त्याला डब्यात बसवलं आणि त्याच्या आईला घेऊन येईपर्यंत गाडी चालू झाली. त्यामुळे त्याचे आई-वडील मागील डब्यात चढले. मुलांना वाटलं की आई-वडील स्टेशनवरच राहिले. त्यामुळे घाबरून त्यानं चालत्या गाडीतून स्थानकावर उडी घेतली. स्टेशनवर आई-वडील आढळून न आल्यानं तो घाबरून रडू लागला. हे पाहून स्टेशनवरील वडापाव विकणाऱ्या इसमांनी त्याची विचारपूस केल्यात लोहमार्ग पोलीस स्टेशनला सुपूर्द केलं. फौजदार दिलीप लोकरे यांनी समितीकडे संपर्क केला असता विमला गुळेत, हुसेनबी खरादी यांनी रेल्वे स्टेशनवर प्रत्यक्ष जाऊन बालकांना धीर दिला, नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक घेतला आणि पालकांशी संपर्क साधून घटना कळवली. यानंतर मुलाचे आई-वडील सोलापूरच्या स्टेशनला परत आले. विधी स्वयंसेवक विमला गुळेत आणि हुसेनबी खरादी यांनी बालकाचे आई-वडील येईपर्यंत त्याला धीर दिला. रात्री 11:15ला पालक पोहोचल्यानंतर मुलाला ताब्यात देण्यात आलं. अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांची नालसा स्कीम 2024 मधील मार्गदर्शक सूचनेनुसार सलमान आझमी, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर, उमेश देवर्षी, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली हरवलेल्या मुलास त्यांच्या आई-वडिलांपर्यंत पोहोचवण्यास यश आलं.